हे बिलिव्हर्स, इनरूटर संस्कार वर्गाच्या इंडियन विजडम अँड मॉडर्न सायन्स या सिरीजच्या नवरात्री स्पेशल भागात आपले हार्दिक स्वागत. नवरात्रीच्या निमित्ताने श्री सुक्त आणि पुरुष सुक्ताच्या मार्गदर्शनाच्या आधारे नवरात्र आणि 9 देवींचे अवतरण किंवा मॅनिफेस्टेशन यामागील विज्ञान, त्याचं सायन्स काय आहे ते जाणून घेऊ. श्री सुक्त आणि पुरुष सुक्तानुसार पुरुष आणि प्रकृती या 2 तत्वांपासून आपल्या विश्वाची आणि विश्वातील प्रत्येक गोष्टीची रचना केली जाते. वेद हा सर्वात पहिला वैश्विक ज्ञानाचा खजिना. उदाहरण म्हणून ऋग्वेदातील सूर्यमालेची माहिती पाहू. ऋग्वेदानुसार सूर्य हा पृथ्वी आणि इतर ग्रहांना आणि इतर खगोलीय गोष्टींना अर्थात सेलेस्टियल बॉडीजना एकमेकांमध्ये न आपटता न आदळता योग्य रीतीने एकमेकांमध्ये गुंफून परिक्रमा करत असतो. साधारण 20 ते 24 हजार वर्षापूर्वी वेदांमध्ये लिहिलेलं ज्ञान हे सायन्सने हल्लीच मान्य केलं आहे. सूर्य हा स्टॅट्युटरी म्हणजे स्थिर नाही, तोही परिक्रमाच करतो आहे. पुरुष सुक्तानुसार प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कणाकणामध्ये जे तत्व असतं, जे कार्य करतं, जे वेगवेगळ्या जीवांमध्ये राहून वेगवेगळे अनुभव घेत असतं, ते पुरुषतत्व म्हणजे आपल्या सर्वांमधील कॉन्शियसनेस म्हणजेच 2 मनांपैकी एक शिवात्मा. श्री सुक्तनुसार प्रकृती इज द फोर्स ऑफ भगवान विथ विच क्रिएशन इज मॅनिफेस्टेड. म्हणजे एनिथिंग दॅट इज विजिबली मॅनिफेस्टेड, जे दृश्य रूपात डोळ्यांना मॅनिफेस्ट झालेलं, घडलेलं, घडवलं गेलेलं दिसतं, ते सर्व म्हणजे प्रकृती. या वैज्ञानिक माहितीच्या आधारे नवदुर्गांच्या रूपाने आपल्याला कोणते विज्ञान सांगायचे आहे ते आता पाहू. प्रत्येक क्रिएशन हे स्त्री तत्वापासून झाले आहे हे मानलं म्हणजे दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं क्रिएशन आणि डिस्ट्रक्शन म्हणजे साकार होणे आणि निराकार होणे याची एक सायकल आपल्याला दिसून येते. त्या सायकलच्या वेगवेगळ्या स्टेजेस सांगणाऱ्या ह्या नवदुर्गा. उदाहरण म्हणून लाईफ सायकल ऑफ अ गॅलेक्सी, आकाशगंगेचं लाईफ सायकल पाहू. पहिली देवी शैलपुत्री. पार्वती सती गेल्यानंतर पुढचा जन्म म्हणजे शैलपुत्री, हिमालयाची पुत्री. फर्स्ट फेज ऑफ गॅलेक्सी, अ बॉल or a cloud of gas. Energy neither can be created nor can be destroyed. या वैज्ञानिक नियमाप्रमाणे एका प्रकृतीच्या शेवटानंतर, ब्लास्टनंतर उरलेला ऊर्जेचा गोळा अथवा ढग म्हणजे बाल्यावस्थेतील शैलपुत्री. दुसरी ब्रह्मचारिणी, तपसाधना करणारी तपस्विनी. सेकंड स्टेज ऑफ अ लाईफ सायकल ऑफ अ गॅलेक्सी. अनेक वर्षांच्या केमिकल रिॲक्शन प्रोसेसच्या स्टेजमधली आकाशगंगा, जिचं पूर्ण लक्ष एका नवीन जीवसृष्टीसाठी स्वतःला तयार करणं ह्यावर आहे. उर्वरित सप्तदेवींबद्दल पुढच्या भागात माहिती घेऊ. बघत राहा इंडियन विजडम अँड मॉडर्न सायन्स सिरीज ऑफ इनरूटर संस्कार वर्ग. यथा इच्छति तथा कुरु. धन्यवाद.